नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण, संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आज आपण आपल्या मराठी महिन्यातील पहिली पौर्णिमा म्हणजेच चैत्र पौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती आणि चैत्र पौर्णिमेचे काय महत्त्व आहे हे जाणून घेणार आहोत। आणि तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काय काय उपाय करू शकतो ते सुद्धा पाहूया आणि कोणत्या गोष्टी आपण त्या दिवशी करू नये म्हणजे त्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत हे सुद्धा बघूया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण चैत्र पौर्णिमा हा पूर्णपणे लक्ष्मीला समर्पित असा दिवस आहे। त्यामुळे मी तुम्हाला शेवटी लक्ष्मी प्राप्तीसाठी काय काय करायचं, त्यासाठी कोणत्या चुका टाळायच्या आणि कुठले उपाय करायचे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या शेवटी देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। मंडळी, पौर्णिमा हा आपल्या हिंदू धर्मातील शुभ दिवस मानला जातो। या दिवशी काही लोक तर दिवसभर उपवास सुद्धा करतात आणि चंद्र पाहिल्यानंतरच उपवास सोडतात आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी काही लोक सत्यनारायणाची पूजा सुद्धा करतात। आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा हा महिन्याचा शेवटचा दिवस असतो। महिन्याच्या नावावरूनच पौर्णिमा हे नाव पडले असेल। चैत्र महिन्यातील येणारी ही पौर्णिमा चैत्र पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। हिंदू धर्मात सनातन धर्माला विशेष महत्त्व देण्यात आले आहे। या दिवशी पवित्र नदीत स्नान सुद्धा केले जाते। असे केल्याने मनुष्याच्या सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते असे सुद्धा म्हटले जाते। चैत्र महिन्यातील येणाऱ्या पौर्णिमेला चैती पूनम असे सुद्धा म्हणतात। या दिवशी आपण भगवान श्रीहरींची उपासना आणि उपवास करण्याचा नियम आहे आणि रात्री चंद्रदर्शन झाल्यावरच तो व्रत सोडायचा। तुम्हाला जर उपवास करायला जमत नसेल तर तुम्ही त्या दिवशी विष्णूंचे नामस्मरण सुद्धा करू शकता। तुम्ही विष्णू सहस्रनाम वाचू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या विष्णूंच्या मंत्रांचा जप सुद्धा करू शकता। कारण आपल्याला माहितीच आहे की नामस्मरणात खूप जास्त ताकद असते। आपण इतर काहीही गोष्टी केली नाही पण नामस्मरण केलं तर त्याचं सुद्धा आपल्याला छान असं फळ मिळतं। आणि प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायणाची कथा सुद्धा नक्की ऐका। मोबाईलवर तुम्ही ती लावू शकता। हिंदू कालगणनेतील पहिला महिना पौर्णिमेच्या सुमारास चंद्र चित्र नक्षत्रात असल्यामुळे चैत्र हे नाव बहुधा वैदिक कालाच्या अखेरीस पडले। यापूर्वी याला मधुमास म्हणायचे। सूर्य मीन राशीत असताना चैत्रास सुरुवात होते। प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेला पौर्णिमा येते। पौर्णिमेचा दिवस हा देवी लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक व व्रत इत्यादी गोष्टी केल्याने देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा प्राप्त होते। चला तर मग जाणून घेऊया यासाठी लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी आपण त्या दिवशी काय काय उपाय करू शकतो। तर या दिवशी आपण लक्ष्मी देवीला खीर अर्पण करू शकतो। अशी धार्मिक मान्यता आहे की पूजा केल्यानंतर लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करावा व देवीला त्या दिवशी भोग म्हणून किंवा नैवेद्य म्हणून खीर जर आपण अर्पण केली तर लक्ष्मी माता प्रसन्न होते। तसेच पौर्णिमेच्या दिवशी तुपाचा दिवा जर आपण तुळशी मातेला लावला तर आपल्याला मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो। शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी माता पिंपळाच्या झाडाजवळ वास करतात असे म्हटले जाते। अशा वेळी सकाळी अंघोळ करून तुम्ही पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करू शकता आणि संध्याकाळी तिथे दिवा लावून लक्ष्मी मातेला स्मरण करून त्यांची पूजा करू शकता। त्यामुळे तुमचे सर्व संकट दूर होतील। आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपण तुळशी मातेला भोग आणि जल अर्पण केले तर आपल्यावर कायम लक्ष्मी मातेची कृपा राहते आणि असे केल्याने लक्ष्मीचे रात्री आगमन होते असे सुद्धा म्हटले जाते। तर आता तर आपण बघितले की हे काय उपाय करायचे ते, पण त्या दिवशी काय करू नये हे सुद्धा बघूया। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कोणाचेही वाईट करू नये किंवा कोणाशीही भांडण करू नये।
त्याचप्रमाणे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये, कारण याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हनुमान जयंतीसुद्धा त्याच दिवशी असते. त्यामुळे या दिवशी मांसाहार केल्यास जीवनात संकटसुद्धा येऊ शकतं. त्यामुळे त्या दिवशी मांसाहार करण्याचे टाळावे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत, छानशा माहितीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र.